राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये. तर मंडळी, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ना तुम्हाला मी महत्त्वाच्या 5 ओळी ह्या वाचून दाखवतो. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये आहे ना 60 लाखाहून लोकांचे हृदयाचे ऑपरेशन होतात बरं का. गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधीवात असे आजार 15 कोटी लोकांना वर्षाला होत असतात. 10 ते 15 कोटी लोकांना पोटाचे विकार होतात आणि 20 ते 22 कोटी लोकांना डोळ्याचे वेगळे वेगळे आजार होत असतात. 24 तासाच्या आत 1500 ते 3000 लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो बरं का. भारत देशामध्ये दररोज 2000 लोकांना दमा, अस्थमा, टीबी या आजारांनी लोक मरण पावतात. गुडघ्याचं ऑपरेशन करून टाकणे अगदी 40व्या वयातच डायरेक्ट गुडघ्याच्या वाट्या बदलत आहेत. तर मंडळी, आपली गुडघेदुखी आणि गुडघ्याचं ऑपरेशन कायमचं कसं बंद करायचं आहे मी तुम्हाला आज हेच सांगणार आहे. तर खूप सोपं आहे. आपल्याला चुना आहे. भाग्यश्री, तुझ्याकडे चुना आहे ना? हो. हे काय चुना हा गायछापला चोळून खायचा नाही बरं का. आणि जर तुम्ही पानामध्ये जरी चुना टाकून खाल्ला ना, अतिउत्तम बरं का. फक्त पानामध्ये गायछाप नको आणि गुटखा वगैरे असं केमिकल नको पानामध्ये. एकदा जर महिलांनी हा जर उपाय केला ना, आपली संपूर्ण फॅमिली आणि आपलं संपूर्ण कुटुंब आजारापासून दूर राहणार आहे बरं का. मी इथे एक ग्लास भरून पाणी घेतलंय आणि गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्यायचा आहे किंवा ज्वारीच्या दाण्या एवढा किंवा बाजरीच्या. हो. आणि हे चुना आहे ना आपल्याला आता ग्लासामध्ये ढवळून घ्यायचा आहे, सगळा एकत्र करून घ्यायचा आहे. तर मंडळी, आपलं पाणी एकजीव झालेलं आहे बरं का. आणि भाग्यश्री, काय करायचं आता याचं? आता हे पाणी आपल्याला जारमध्ये टाकून घ्यायचंय. आता जसं आम्ही जारमध्ये पाणी टाकलं ना, तसं तुम्ही तुमच्या हांड्यामध्ये टाकू शकता, माठामध्ये पाणी टाकू शकता. म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये पाणी पिता आहे तुमची सर्व फॅमिली, त्याच्यामध्ये हे पाणी आपल्याला एक ग्लास टाकायचं आहे. सकाळी सकाळी करायचं नाही की? हो. रोज सकाळी आपण जेव्हा ताजं पाणी भरतो ना हांड्यात किंवा जारमध्ये, हो. माठामध्ये, त्या माठामध्ये भरलेलं असताना लगेच टाकून द्यायचं. म्हणजे मग सगळ्यांना पाणी पिण्यात येतं ते. हा, म्हणजे लहान मुलं, किती वर्षाचे मुलं पिऊ शकतात त्या पाण्याला? सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे पिऊ शकतात. आपले हाडं बळकट होते ह्या चुन्याच्या पाण्याने. तर भाग्यश्री हे नित्यनियमाने करत असते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी भाग्यश्रीला घेतलेला आहे. ही महिलांची जबाबदारी आहे, कारण की पुरुष काय पाणी भरत नाही घरामध्ये, महिलाच भरत असतात. मंडळी, जे आपले डोक्याचे केस आहेत ना, तर पायांच्या बोटापर्यंत ह्या चुन्याचे लाख मोलाचे फायदे आहेत बरं का. मंडळी, हा जो चुना आहे ना, तो आपल्या शरीरासाठी अमृत आहे बरं का, अमृत. ह्या चुन्यामुळं आपल्याला कुठलाच आजार होत नाही. तर मंडळी, हा चुना नेमकं काम कसं करतो, काय लाख मोलाचा फायदा आहे या चुन्यापासून आपल्या शरीरासाठी? तर मंडळी, आजकाल काय झालेलं आहे माहिती आहे का, प्रत्येक दवाखान्यामध्ये सर्वांना पोटाचे विकार भरपूर आहे. पोटाची सोनोग्राफी, गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यामध्ये रांगाची रांगा लागलेल्या आहे. कमी वयामध्ये डोळ्याला दिसायला कमी झालेला आहे. पण जर तुम्ही ह्या चुन्याचा जर वापर जर केला तर तुमच्या जे शरीरामधील हाडं आहे ना, हाडं एकदम असे लोखंडासारखे हाडं या चुन्यामुळे होणार आहे बरं का. ह्या चुन्यामुळे तुमचे ठिसूळ हाडं परत भरून येणार आहे. आणि मंडळी, ह्याच चुन्यामुळे आहे ना, तुमची गुडघेदुखी असू द्या, तुम्हाला सांधीवात असू द्या, भरून काढण्याचं काम हा चुना करत असतो बरं का. म्हणजे मंडळी, आपल्या शरीरासाठी ना हा चुना आहे ना खूप लाख मोलाचा आहे बरं का. आता भरपूर जण काय म्हणतील की बा, चुना प्यायल्यामुळे पथरी तयार होते. पथरी म्हणजे किडनीमध्ये खडे तयार होतात. तुमच्या मनामध्ये नक्कीच आलं असेल. जास्त नाही प्यायचं, उगं थोडासा घ्यायचा, थोड्यापासून सुरुवात करायची नकळत. मंडळी, मी जेव्हा 10वीला शाळेत होतो ना, जर रात्री अचानक जर माझं पोट दुखायला लागलं तर माझी आई मला चुन्याची गोळी तयार करून द्यायची. अशी जुनी जुनी माणसं घरामध्ये असायला पाहिजेत आपल्याला. तेव्हा आपल्याला आयुर्वेदाचं पूर्ण ज्ञान प्राप्त होतं बरं का. मंडळी, तुम्ही सुरुवात कशी करता माहिती आहे का? कुणाचं तरी ऐकता आणि लगेच किती मोठा चुना घेता, ग्लासामध्ये ढवळता आणि लगेच पिता. चुन्याचे भरपूर फायदे आहेत आणि चुन्याचे तोटे पण आहेत. पण तोटे कसे आहेत, जर आपल्याला जर 2च दिवसात गुण घ्यायला गेलो आपण तर चुन्याचे नक्कीच तोटे होणार. आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा आयुर्वेदिक उपाय आजपासूनच सुरू करा आणि मरेपर्यंत हा आयुर्वेदिक उपाय करायचा आहे बरं का आपल्याला. असं नाही 6 महिने केला आणि सोडून दिला. आलं तुमच्या लक्षामध्ये? पण मंडळी, मी 10वीपासून माझ्या शरीरामध्ये नित्यनियमाने ह्या चुन्याचा वापर करत आहे बरं का. माझ्या कधी जिभेचे साल्ट निघले नाही, माझ्या कधी किडनीमध्ये खडे तयार झाले नाही, माझ्या कधी पोटात दुखलं नाही किंवा माझ्या पोटात कधी उष्णता भडकली नाही. मंडळी, काय असतं, जो तुम्हाला प्रत्यक्ष उपाय करून दाखवतो ना, त्याचे तुम्ही ना नित्यनियमाने व्हिडिओ बघत जा बरं का. थंड पाणी आहे बरं का मंडळी. भाग्यश्री, काय काय फायदे आहेत आजोगेचे? आता सगळे फायदे सांगितले तुम्ही. भरपूर आयुर्वेदिक फायदे आहेत बरं का या चुन्याच्या पाण्याचे. तुम्ही सगळेजण करीत जा आणि रोज असं चुन्याचं पाणी पित जा. आपल्या शरीरामध्ये भरपूर कॅल्शियम वाढतं, आपले हाडे बळकट होतात, हाडे ठिसूळ हाडे मजबूत होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे पाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी प्यायचं बरं का. दररोज हातपायाला मुंग्या येतात, मणके दुखतात, पाठ दुखती, म्हणजे यांनी सगळे आजार दूर होऊन जातात. आणि मंडळी, हा जो चुना आहे ना,
त्या चुन्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता, दह्यामध्ये, ताकामध्ये करू शकता. पण मंडळी, गावची चव यूट्यूब चॅनल असं चॅनल आहे, मी आणि भाग्यश्री तुम्हाला एकदम तंतोतंत आणि साधे सोपे उपाय सांगत असतो. घरातल्या प्रत्येक महिलेने हा जर उपाय केला ना तर सर्वांचाच फायदा होईल, नाही का? हो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं बरं का, की गुडघ्याचं ऑपरेशन आपल्याला कसं टाळता येणार आहे आणि आपल्या शरीरामधले भरपूर आजार हे कसे दूर ठेवता येतील ना, आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच प्रामाणिकपणे सांगायचं होतं. तर मंडळी, ह्या चुन्याचा उपयोग कुणी कुणी केलेला आहे ना, नक्की कमेंट करून कळवा बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर असा चुन्याचा उपयोग करीत नसताना तर नक्की करा बरं का, उद्यापासूनच सुरुवात करा त्याला. मंडळी, नक्की उद्यापासूनच सुरुवात करा बरं का, हा आयुर्वेदिक घरगुती उपाय करण्यासाठी. तुमच्या लहान बाळांची उंची वाढणार ह्या उपायामुळे, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, या चुन्याचे इतके फायदे आहे. तर अशा बाळगतो, उद्यापासून तुम्ही हा नित्यनियमाने उपयोग कराल. आणि डोक्यामध्ये अजिबात काळजी आणायची नाही की ह्या चुन्यामुळे दुसरं काही होईल का. माणसाचं काय असतं, माणसाला एक भीती असते, पण ही भीती आपल्याला आपल्या शरीरामधून काढून टाकायची आहे. चुन्याचे साईड इफेक्ट काहीच नाही. आम्हाला केव्हा बरं वाटेल, जेव्हा उद्यापासून तुम्ही हा उपयोग करायला सुरुवात कराल ना मंडळी, बरोबर ना, हो. तेव्हा आम्हाला खूप आनंद होईल बरं का. फक्त तर- चुन्याचं प्रमाण तुम्ही जर नवीनच सुरू करीत असताना हा. तर थोडं थोडं घ्यायचं अगोदर, जास्त नाही. त्याच्यामुळे चुन्याचं प्रमाण ज्वारी, बाजरी आणि गहू ह्या साईजच्या पुढं अजिबात नको व्हायला बरं का. आलं मंडळी तुमच्या लक्षामध्ये. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.